धन्यवाद मित्र हो नमस्कार. मी मयूर घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता वाजलेत 8:30 आणि आता आपण चाललो बाजारात. म्हणजे आमच्या आज गावामध्ये आठवडी बाजार भरता मंचामध्ये देवगड तालुक्यात. तर आज तिकडे चाललो. तर दाखवेन कसं असता तो बाजार, कारण जास्त मोठं नसता, थोडकी दुकानं असतात. पण आठवडी बाजार म्हटलात की काय एक वेगळंच असता, गावाकडली फिलिंग वेगळीच असता. तर त्याच्यामुळे कसं आम्ही लहान होतो तेव्हापासून या आठवडी बाजारामध्ये जायत होतो बाजारात. तर आज पण आपण चाललो इकडे आठवडी बाजारात सती बंदरच्या इथे. तर चला. तर आता आपण इलाव इकडे व्हाळावर, आणि व्हाळावर इकडे बघताच काय माहीत आहे, कोकमाचं झाड आहे. तर ह्या झाडाच्या फळापासून कोकम बनतं. म्हणजे कोकम सरबत वगैरे, कोकम आगुळ वगैरे जे असतं ना, ते ह्या झाडापासून बनतं, ह्या झाडाच्या फळापासून. तर बघा किती मोठं आहे ते. तर छान दृश्य दिसतंय मित्रांनो, पूर्णपणे हिडन प्लेस. वा. तर मित्रांनो ही व्हाळ आहे आपला, छोटासा व्हाळ म्हणजे ओहोळ. आणि झाड बघताय किती मोठा, भला मोठा, पूर्णपणे विस्तीर्ण झालेला असं झाड हा आंब्याचा. तर गावात कसं असतं माहीत आहे, तर प्रामुख्याने ना आपले जे शेतकरी मंडळी असतात तर ते सकाळीच कामाक जातात, कारण ऊन लागोच्या अगोदर ते घरी येतात. कारण आतासा बघू गेलात ना, भरपूर तापता, म्हणजे उष्णता भरपूर वाढलेली आहे. तर ह्याका कारणीभूत कोण माहीत आहे, आपणच आहोत. कारण बरीचशी आपण जंगलतोड केला, त्याचबरोबर झाडं तोडता आजूबाजूची परिसरातील, त्याचा परिणाम हे आता आपल्याक जाणवता. अवकाळी येणारा पाऊस, त्याच्यानंतर ही अतितीव्रता वाढणारी आहे उष्णता, हे कारणीभूत आपण मानवच. तर थोडंसं लक्ष द्यावा ह्या गोष्टीकडे, कारण आता आपण निसर्ग वाचवलो नाही ना, तर मित्रांनो पुढे आपण काय बरीचशी प्राणी आहेत, म्हणजे जे सजीव आहेत ते जगू शकणार नाहीत. तर त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावा. आपण आता चलत येताना ना आपल्याक छान असो ना इकडे फुलांची झाडं दिसली आहेत इकडे. तर ही म्हणजे कोणी लावलेली नाही आहेत, अशीच आहेत ही पहिल्यापासून. तर तुम्ही पाठीमागे बघताय पूर्णपणे हिरवागार हा. तर इकडे बघताय तुम्ही फुलं, हे बघा छान अशी फुलं आहेत, आणि बरीचशी झाडं आहेत, ही बारकी रोपा. आणि थोडंसं कसं माहीत आहे मित्रांनो, सावकाश किती माहीत आहे, कारण अशा जंगलामध्ये पाय वगैरे टाकतात, म्हणजे रानामध्ये, तर थोडीशी कशी सरपटणारे प्राणीसुद्धा असतं. तर त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून पाय टाका. आपण आता इकडनं येईल, आणि आपल्या घरापासून ते सतीबंध म्हणजे बाजार जिकडे भरताना तिकडे चालत येऊ 10 मिनटं लागतात, जर व्यवस्थित चाललास तर. आणि हळूहळू वगैरे चाललास तर 15 मिनटं पकडून जावा. तर आपण आता थोड्याच वेळाने पोहोचू तिकडे. चला. तर या साईड का पण मित्रांनो बघतास आपल्याला ही फुलं दिसली आहेत. तर मित्रांनो जी आपली ही विजेची खाडी आहे, म्हणजे आपल्या कोकणात कुठे पण जावा, म्हणजे जमीन ही आहे ना मित्रांनो, ही सुपीक हा. तर त्याच्यामुळे कसं तुम्ही ह्या आपल्या कोकणातल्या जमिनीत काही पेरा, काही उगवा, मेहनत घेतली असलं ना, ते त्याचं फळ भेटतं आपल्याक. तर त्याच्यामुळे बघताच आमच्याकडे नाही 12माही शेती केली जाता, 12माही शेती केली जाता. आणि पावसाच्या टायमिंगा भात वगैरे, त्यानंतर मग पावसानंतर कडधान्य वगैरे ना. तर पावसानंतर मित्रांनो कडधान्य पिकवला जातं. तर 12माही शेती असतं आमच्याकडे. त्याच्यामुळे काय माहीत आहे, थोडीशी मेहनत घ्यायची लागतं आपल्याक. तर असो मित्रांनो, ही आहे ना पूर्णपणे ही
कुळदाची जमीन आहे, कुळीद इकडे पिकवलं जातं. तर आपल्या जॉईंट कोण झालेले आहेत ते बघा तिकडे. अर्णवी आणि पल्लू वहिनी आहेत. तर या साईड का बघताय, ही आमची ही शुक नदी. आणि जो हा पाट जो भाग आलेला ना, जो हे आपल्याकडे शील म्हणतात या साईड का, म्हणजे नदीचं उपभाग. तर चला तिकडे नाना बाबा पण आहेत त्रिशाचे, आणि नानी पुढे चालली आहे. तर आपल्यासोबत आज नाना पण हा, आणि नानी गेली आहे पुढे आहे. तर बघूया बाजार कितपत भरलो होतो. आणि आता आपण फायनली पोचला बाजाराच्या हवे. तर मित्र हो, बघताय गाड्यांची सिस्टीम कशी लागलेली आहे ती. तर चला बाजारामध्ये आता आपण प्रवेश करूया. तर या साईड का बघताय तुम्ही, खारी बटरवाल्यांची पण दुकानं आहेत. त्याचबरोबर तर या साईड का मसाले आहेत, तुम्ही बघताय या साईड का. हो राजा, हाय गडबड चालू आहे बाजार घ्यायची, गर्दी भरपूर आहे. झाले 4-5 दिवस झाले. नाही आता तो इलोय घेते थोडं थोडं. तर इकडे बघताय, तर इकडे बघताय तुम्ही सगळीकडे कडधान्याचं दुकान. तुम्ही इकडे सगळा कडधान्य भेटतात. 2 किलो वटाणे करतात. 1 मिनिट थांब, वटाणे 2 किलो करा. घेतलं काय ता झाला तुझा. तर बरीचशी दुकानं आहोत, बघू गेला असता तुम्ही इकडे. आणि आपल्या भाजी पण घ्यायची हा, तर त्याच्यामुळे इकडे भाजी पण आहे. टोमॅटो कसे आहेत. तर भरपूर घी काय ता पिशवी भर येते. होय. तर हे आमच्या गावातील कासार मामा, तर त्यांचं दुकान इकडे असता. पैसे पडत आले ते खिशात घाला, काय पडत नाही. राहून दे, पडलेले पडून दे. बाबा आहेत संघ, पण ते पैसे वर आणि या साईड का तुम्ही बघताय इकडे ना वाट्यान भाजी लावलेली आहे. हे कसे दे मोत्या. 100 रुपये वाटतो, 50. हा 100. तर इकडे तुमका ना सुकी मच्छी पण भेटतली. हे मावशी अजून चांगले बांगडे द्या. 100. 3 मंचुरियन आणि 1 भेळ. तर आपले मित्र आहेत इकडे, इकडे चायनीज भेळ, त्याचबरोबर मंचुरियन तुमका इकडे भेटतले. पप्पा नाहीत रे. हो काय घेतलं. तर बरीचशी दुकानात. आणि इकडे बघताय तुम्ही, इकडे ह्या साईड का पण मित्रांनो भाजीपालो, त्याचबरोबर इकडे कांदे बटाट्याची दुकानं आहेत. आणि हे बघा, तर मच्छीत घालायला इकडे सुकी मिरची सुद्धा भेटतात तुमका.
दर रविवारी येता इकडे? किन काय म्हणता? तर बरीचशी दुकानं आज मित्रांनो होत इकडे. तर हो कसा आहे हा फ्लॉवर? 40-50 आणि कोबी कोबी कशी आहे? कोबी 1 किलो 40. मका कसं आहे? मका 20 ला 1, 50 ला 3. तर या साईड का तुमका खारी बटर टोस्ट वगैरे पण तुमका दिसतले. तर हे मस्त काम आहे, कारण गाडीमध्ये असला की टेन्शन नाही जागेचा. पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्वस्त देऊ शकतो. बघितला समजला तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतला तर तुम्ही ना स्वस्त भेटा तुमका. हे टोस्ट आहे. तू करता या? हो हो. तर या साईडला ज्वेलरीचं इकडे दुकान आहेत. तर ज्वेलरी तुम्ही बघू शकता या साईड का. आणि त्याचबरोबर जे कॉस्मेटिक सामान असतं ना मित्रांनो, तर या साईड का. आणि लहान मुलांची खेळणी पण होते बघा. हो 20 100 50 पाव किलो 60 पाव किलो आहे. तर या साईड का वाट्यान टोमॅटो वांगी त्याचबरोबर मिरची लावलेली आहेत. आणि हो आपलं मित्रच असा. बे भानगरा मोमोज काय दरिंदर. तर ह्या काकींका ना आम्ही लहानपणापासून ओळखतो, कारण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून हे बाजारात येतात. बऱ्याच ना हो. तर इकडे पण तुमका कॉस्मेटिक त्याचबरोबर खेळण्याचे ना खेळणी भेटतील तुमका या साईड का. आमची तारी आहे तिकडे. तर नदी मंचासून तुमका चाळले जावचं असतात, म्हणजे रत्नागिरी साईड का. तर हे आमचे काम करतात होडीचा. तर हे तुमका पलीकडे सोडतले. तर ह्या साईड का ना मित्रांनो सुखी मिरची दिसता. हे कसो हा जोवलो? हे कसो हा? देऊ नको आधी विचार. आता 100चे 5 दिले ना तर घेवा. चल. तर या साईड का बघतास तुम्ही हे 100चे 5 पाहिली आहे ना. पाहिली आहे ना ही शेर शेर. आणि ह्या इकडे सुक्का मच्छी तुमका दिसता. दोडिया दाखवा. दोडिया वेगळं आहे. तू आता घरी येत नाही गे? आई आठवण काढता. हा डोळ्यांचा हा हा जर वजन वर घेऊन वाय वाय. तीच आई आठवण काढीत असता. आई पण बायको पण. येन बिलगात बघूया. हा ये ये चल. जी देसा दोडिया. तू ये घरी ये. आता कोण नाही या घरी, कोण नाही या. होय मुंबई का मी चालला हो. आईच असात. हा तुम्ही सगळी जातो. वय वय. येतय नंतर येतय मग. हा कधी येणार? होय अजून होय होय. हा तर इकडे पण बघताय, इकडे पण कॉस्मेटिक म्हणजे ज्वेलरी कॉस्मेटिक त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी तुमच्याकडे हत. तर मित्र हो, ही आहे आपली शुक नदी. तिचा उगम खारेपटण साईडला होतो, म्हणजेच सह्याद्रीच्या कुशीमध्ये. आणि तिचा शेवट हा विजयदुर्ग समुद्राला जाऊन भेटते ही नदी. तर तारी भाजीवाला तुम्ही बघता इकडे. तर ह्यांचं पण दुकान हा पहिल्यापासून इकडे. बरे आहेस ना? वय वय.
झाले 4-5 दिवस झाले. सारी भाजी दुकान बंद करून 4 वर्ष झाली. ते गेले मुंबईला बंद करून. तर बघताय तुम्ही इकडे. त्याचबरोबर इकडे हे पण मित्रांनो ना जुने माणूस आहेत. आम्ही लहानपणापासून यांका बघताव. तर त्या साईडला मसाल्याचं दुकान, त्याचबरोबर या साईडला इकडे मसाल्याचं दुकान. हो बऱ्याच ना. तर आपण मगाशी ना तिकडनं चालू केला होता. तर मसाले, त्याचबरोबर कडधान्य, भाजीपाला वगैरे सगळं असं ना. तर आठवडी बाजार बघू गेलास तर मित्रांनो हे असंच असता. त्याच्यामुळे कसं 4-5 गाव मित्रांनो हे इकडे आठवडी बाजारात येतात. तर या साईड का बघताय तुम्ही इकडे मिरची, भेंडी, त्याचबरोबर टोमॅटो. तर आपण मिरची घेऊया. मिरची देवा आई. तर मित्र हो आता आपण ना जाऊया पोटपूजा करू. म्हणजे पोटपूजा आपण इथून घरी घेऊन जाणार आहे. वाय आता नको. तर घरी जाणार घेऊन आपण, कारण घरी आहे वगैरे पण हा त्याच्यामुळे. तर दाला जाऊया आपण दादूकडे जरा. होय दादू होय. हे दादू काय हा कोणाला बोलतो माझ्या मग वडापाव दे ना 2. 2-5 मिनिटं करून घेतो. तर ह्या आमचा दादूचा 5 स्टार हॉटेल हा. तर तिकडे बाजार भरता आणि या साईड का तर त्या साईड का किचन हा. तर गावचा आमचा ह्या 5 स्टार हॉटेल मित्रांनो ह्याचा. तर वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी इकडे आवर्जून तुमका भेटतात. त्याचबरोबर या साईड का तर या साईड का तुमका बिस्किटा वगैरे तुमका भेटतले. ते का वडून आणलो हा माहिती काय. नाही ना सुटलेलो. तर इकडे सासूबाई, त्याचबरोबर दुर्वा मॅडम. जावा बाजार सपात पाठ धरता. होय पाठ धरता. पाठ धरता. तर त्या साईड का घोडो हा. म्हणजे आपल्या ह्या मुस्लिम बांधवांनी ना लग्नात त्यांच्या घोडो लागता वरातीक. तर त्याच्यामुळे त्यांनी घोडो आणला नाही हा. तर चला 9:30 वाजले. त्यांनी काय तापता आता बघा. हे बघा. तर मित्रांनो सती बंदर म्हणजे बाजारात ना आता आपण इलाव आणि थोडंसं ना दम लागलो म्हणून आम्ही या आपल्या भल्या मोठ्या ह्या आंब्याच्या झाडाखाली 5 मिनटं बोललो थोडंसं बसूया, कारण जाम गरम होता. सती मंदिरावर ना याला आपण 5 मिनटं झाली आणि 5 मिनटात जो आपलं डिस्टन्स होतो त्या डिस्टन्समध्ये मित्रांनो एवढा गरम झाला ना की ह्या अक्षरशः टॉवेल घ्यायचा लागला नानाकडनं माका पुसोक. तर बघताच तुम्ही. आणि आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमका दाखवलं मित्रांनो आपलं आठवडी बाजार कसं असता तो. तर बरीचशी दुकानं होती. आठवडी बाजार म्हटलं तर गावामध्ये छोटंसं बाजार भरता. तर 4-5 गावा म्हणजे नाही म्हटलं तरी मुटाड, पाळेकरवाडी, पोंबुर्ला, मालपा, आमचा मनसाप, त्याचबरोबर पलीकडले तारळ या गावची मित्रांनो या बाजारात खरेदी करू येत असतात. त्याच्यामुळे कसं ह्यो आठवडी बाजार असता. आणि आता थोड्या दिवसांत मग पाऊस वगैरे चालू झालो की ह्यो आठवडी बाजार बंद होईल. तर
छान वाटतं आणि थोडंसं ना त्याकडे वारं सुटलो त्याच्यामुळे बरा वाटतं. तर त्रिशाचो नाना बाबा ना डोक्यावर वजा घेऊन चाललो, त्याचबरोबर हातात ह्या लाकूड. तर या व्हाळात कसा भाव नेलेला लाकूड नानाक भेटला तर कसं आता चुलीक वगैरे म्हणजे न्हाणी एक बरा पडता लावू. तर बघता तर गावात ना मित्रांनो ऊन किती लागला तरी ना चलो काय वाटत नाही, कारण तेवढं जो वारो असता आणि झाडं आजूबाजूक असली की वारो कसं खिळतो राहता, तर त्याच्यामुळे कसा चालू काय वाटत नाही. तर ऊन हा बराचसा पण तेवढंच वारो हा, तर त्याच्यामुळे कसं घाम दिसता तुमका, कारण आम्ही कशी आता मुंबईत जास्त एवढी चालत नाही, तर त्याच्यामुळे कसा गावी आपण कसं चालता. तर मंडळी आपण रस्त्यातनं म्हणजे वाटेतून येताना आपल्या घेऊ फणसाचं झाड लागला. तर इकडे बघताय ही फणसाची जात थोडीशी बारीक आहे, तर खय ना खय हे फणस दिसतं तुमका. तर भाजी एक मित्रांना खूप छान आहे. तर बघताच आणि भला मोठासा ह्या झाड आहे आणि इकडे पण ह्या आंब्याचं झाड मित्रांनो भरपूर मोठा. तर मित्र हो आता आपण इला भाटियेवर आणि भाटियेवरल्या शेतीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल आपण केलेले. तर भाटियेर इला आणि इकडे पण तुमका माहीत आहे भात शेतीनंतर कडधान्य पिकवला जाता. तर व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमका सांगितलं. तर आपल्या गावात बारमाही शेती असतात, त्याच्यामुळे बारमाही काम असतं. आणि आपल्याकडे कसं ह्या आमच्या गावामध्ये आमच्या पट्ट्यामध्ये ह्यो बारमाही शेती असल्यामुळे ना पोरी ना देव मागत नाही ह्या साईड का पोरग्यांका. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे हे चुकीचं आहे, कारण आपण मेहनत नाही केली तर फळ कुठनं भेटणार. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे तुम्ही मेहनत करा आणि मेहनती पोरांना मित्रांनो या आई वडिलांनी ना मित्रांनो मुलींना सुपूर्त करा म्हणजे लग्नासाठी. तर खरोखरच ही चुकीची गोष्ट आहे आणि खराब बाब आहे. तर या साईड का बघताय तुम्ही इकडे गुरुंना चरतात. तर असं दृश्य बघून मित्रांनो खूप बरं वाटतं. आणि बरीचशी आता तुम्ही बघता पॉवर टेलरने शेती करतात, पण जी गुरांची शेती आहे ना मित्रांनो पारंपरिक तीच चांगली. तर मित्रांनो घरी इला होता, घरी येऊन फ्रेश झालं आहे आणि व्हिडिओची सांगता शेवट आता इथेच करणार आहे. आपण येताना दादूकडनं वडापाव आणला होता. तर मी मोस्टली मुंबईत वडापाव खात नाही, पण गावी येईल की 1-2 वडापाव हे दादूच्या हातचे मी खात आहेच. तर छान असतात वडापाव, टेस्टी असतात. तर त्याच्यामुळे कसा 1-2 पोटात हे ढकलत आहेत मी. तर आणखीन मित्रांनो एक गोष्ट सांगतो, काय माहीत आहे लहानपणाची एक गोष्ट आठवून येईल काय माहीत आहे. तर आणखीन त्या बाजारामध्ये मित्रांनो 2 हॉटेल होते वडापावचे. तर एक म्हणजे आपल्या हरिश्चंद्र घाडी म्हणजेच आमचे सासरे बुवा विलास दादा यांचं. तर त्यांचं एक हॉटेल होतं, पूर्वीपासून चालत होतं आणि हल्ली 5-6 वर्ष झाली असतील मित्र ते बंद झालं. त्याच्यानंतर आणखीन एक हॉटेल ते म्हणजे विष्णू घाडी. तर आपले विष्णू काका त्यांची मिसेस चालवायची, तिच्या हाताला मित्रांनो खूप छान अशी चव होती वडापावची, कांदा भाजी, बटाटा भाजीची, पॅटीस वगैरे. तर खूप छान अशी तिच्या हातात चव होती. तर अशी 2 हॉटेलं होती. तर एक हरिचंद भाऊचं पण हॉटेल बंद झालं आणि त्याच्यानंतर मग पाठोपाठ मग आपल्या ह्या विष्णू काकांचं म्हणजे कसं माहीत आहे विष्णू काकांची जी मिसेस होती म्हणजे आमची मावशी, तर तिचं आकस्मिक निधन झालं. तर 4-5 वर्ष झाली. तर त्याच्यामुळे ते दुकान हे पूर्ण बंदच झालं जे हॉटेल होतं. तर असे 2 आपल्याला ही हॉटेल आता ही आपल्याला आठवणी देतात, कारण त्यांच्या हाताची चव काही वेगळीच होती. तर चला व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय. तर आज थोडंसं वडापावची आठवण येईल, कारण काय माहीत आहे भरपूर लाईन दादूचं पण हातचं वडापाव खूप छान असता, पण थोडीशी कशी गर्दी एकाच ठिकाणी 1 किंवा 2 हॉटेल असले ना तर थोडीशी गर्दी होता. तर एक आपल्या घाडीवरचं पण एक हॉटेल आहे, तिथे थोडीशी गर्दी कमी होती. नवीन आहे मित्रांनो ते जोडपं काम करतायत ते वडापावचं. तर त्यांना पण आपल्या ह्या चॅनलकडून बेस्ट ऑफ लक म्हणजे पुढे त्यांच्या वाटचालीसाठी या हॉटेलसाठी. आणि आपल्या दादूचं तर हॉटेल हे पण मित्रांनो जुनंच आहे, तेही चालतं आहे खूप छान पद्धतीने. तर चला व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय. तुम्ही ह्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की आपल्या गावचा हा आठवडी बाजार कसा होता भरलेला. तर थोडासा भरलेला होता आहे, पण कसं माहीत आहे ज्या आपल्या ज्या दैनंदिन
जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या हा आठवडी बाजारामध्ये छान अशा पद्धतीने मुबलक दरामध्ये भेटल्या जातात. तर बघितलात तुम्ही. आणि 4-5 गाव म्हणजे जास्तच असतील, मुठाट, पाळेकरवाडी, त्याचबरोबर मनसा, आमचं मालपा, पोंबुर्लं, त्याचबरोबर पलीकडे आपला रत्नागिरी जिल्हा चालू होतो नदीच्या पलीकडे, तर तिकडची पण काही मंडळी म्हणजे त्या 13 रुपयातील काही मंडळी ह्या बाजारामध्ये खरेदीसाठी येत असतात. तर चला, व्हिडिओ मी इथे थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला, पुन्हा भेटूया अशाच काही नवनव व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.